नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मूग डाळीची मोड आलेली उसळ कशी बनवायची आहे। ही आपण नुसती वाफेवर बनवलेली उसळ आहे, खाण्यासाठी अगदी पौष्टिक अशी ही आहे। तर चला, यासाठी आपल्याला काय काय लागतं आपण बघून घेऊया। यासाठी बघा, आपण छान असे मोड आलेले मूग घेतलेले आहेत। पावशेर मूग असतील। मीठ, हळद आणि लाल तिखट, एक मोठा आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, कांदा, कढीपत्ता, ही कांद्याची पात आहे, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आपण बारीक अशा कापून घेतलेल्या आहे 4 ते 5, आणि मिरची। चला आता आपण पुढचे बघूया। कढईमध्ये आपण सर्वात अगोदर तेल टाकूया। तेल छान तपलं की त्यामध्ये आपण कांदा टाकूया। आणि यामध्ये आपण आता मिरची आणि लसण टाकून घेऊया। त्यामध्ये आता कढीपत्ता सुद्धा ॲड करून घेऊ। थोडंसं मीठ, छान पैकी परतून घेऊया। कांदा हे छान एकदम होऊ द्यायचा आहे आपल्याला, ब्राऊन कलरचा, असा गोल्डन कलरचा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे। हे बघा, आता आपला कांदा होत आला आहे। आपण त्याच्यात हळद ॲड करू। यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करूया। थोडीशी कोथिंबीर, चिमटीचं असं टमाटा शिजण्यासाठी आपण पाणी ॲड करणार आहोत आणि यावर झाकण ठेवू, म्हणजे आपला टोमॅटो छान शिजेल। चला आता आपण बघूया। हे बघा,
थोडंसं पाणी घातलं की टोमॅटो अगदी छान असं होतं. आता याला आपल्याला पळीच्या साहाय्याने असं छान असं मॅश करून घ्यायचं आहे. छान असं हे टमाटर त्याच्यात हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण आपले मूग ॲड करणार आहोत. छान असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला आता कांद्याची पात ॲड करायची आहे. कांद्याची पात आपण लास्टला ॲड केली कारण ती एकदम कोथिंबीरीसारखी लगेच होते. अशा पद्धतीने झाल्यावर यावर मी झाकण ठेवते. गॅस एकदम मंद बारीक करून यावर आपण झाकण ठेवू. यातलं मुगातलं जे पाणी आहे ते होईपर्यंत ते मूग शिजून जातात. हे बघा आता आपण उघडून बघणार आहोत. यात अजूनही पाणी आहे. आपल्याला ही पूर्णपणे वाफेवरच शिजून घ्यायची आहे. यावर मी आता थोडंसं लाल तिखट ॲड करते. अशा पद्धतीने बघा आपली मुगाची उसळ तयार आहे. आता ही गरमागरम तुम्ही पोळी भाजी, पोळीसोबत भाकरीसोबत जशी लागेल अशी तुम्ही खाऊ शकता. चला आता आपण ही गरमागरम सर्व करूया. तर हे बघा आपली मूग डाळीची उसळची थाळी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोबत काकडी, कांदा वगैरे जे तुम्हाला लागेल ते घेऊ शकता. पोळी, भाकरी, भात वगैरे सोबत तुम्हाला जसं लागेल जसं हवं तुम्ही साधी अशीही खाऊ शकता. अगदी पौष्टिक अशी ही मूग मुगाची अख्ख्या मुगाची उसळ आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.